हाय सगळ्यांना नमस्कार आणि शुभ दुपार. तर चला आता झालं आपलं जेवण बिवण सगळं निवांत. तर आज अजून फिरसे ड्रेस तर सगळ्यांनी लाईव्हला बघितलेलंच आहे आणि जेवढे आपल्याला कमेंट करतात त्यांनी तर सगळ्यांनी लाईव्हला बघितलेलंच आहे का नाही. तर सगळ्याचं म्हणणं आहे ड्रेस रोज घालत जा, तर घालत जाईन जसं जमन तसं. कडी वाजव नको दादा. तर आपल्याला वल्ली नसल्यामुळं त्यामुळं मी काय वल्ली नाही आपल्याकडं, त्यामुळं मी कार्प घेते. तर अशी कमेंट आली की वल्ली घेत जा म्हणून, तर घेते. आणि तसं मी निसा चेहरा दाखवत असते तर सगळ्यांना चिकनचं ती भाजी आवडलं. एका ताईची लई मोठी कमेंट आहे, काय आहे काय माहीत नाही इंग्रजी. तेवढे एक मला सांगायचं होतं तुम्हाला की मला इंग्रजी काही वाचा येत नाही, तर मला मराठीत कमेंट करत जावा म्हणजे मला पण कळल, वाचायला येईल. तसं काय मला येत नाही वाचायला. आणि म्हणजे तायडा होते तेव्हा मला वाचून दाखायचे सगळं, पण आता मला काय सुद्धा येत नाही वाचायला. तर सकाळ सकाळ तिचा फोन आलता, कारण का तिला 8-10 दिवस झालं तिचं माझं बोलणंच नव्हतं. आजारी पडली होती, म्हणजे भाऊ इकडं जा तिकडं जा कुठं पण जा, त्याच्यामुळं तिचं माझं बोलणंच होतं. मग आईच्या इथनं आईचा मोबाईलमधला बॅलन्स संपला होता. तिला सकाळ सकाळ 150 रुपयाचा बॅलन्स केला, कारण का बारका मोबाईल आहे, त्याला 150च लागतो, लय लागत नाही. मग सकाळी सकाळ त्यांना उठल्या झोपेत मला काय माहिती, कारण का ती पण आजारी पडली ना, तिला पण सर्दी खोकला ताप सगळं झाले, म्हणजे त्याच्यामुळं तिला आधी विचारलं तुला बरं वाटतंय का कसं, तर ते म्हणले सर्दी गेली पण अजून खोकला काही गेला नाही आणि डोकं दुखायचं राहिलं. दवाखान्यात जा म्हणलं तर ती दवाखान्यात आमच्यापाशी होती तेव्हा पण जात नव्हती, येतच नव्हती दवाखान्यात कुठंच. तर आता म्हणलं आई पण त्या दिवशी वरडत होती, अगं चलकी दवाखान्यात तुझी आई म्हणाल की माझ्या लेकराला नेलं नाही. पण आता ते लेकरूच हाटी आहे, म्हणजे तिला कुठलाही खर्च करू वाटत नाही. ती कुणासारखी गेली कुणावर गेली काय माहित नाही. तिला पदरचं म्हणजे आता पदरचं तिला जर घालवायचं नसतं, पण मला पण नाही होय, पण काय माहिती तिला तिचा गणवेश फाटू द्या, तिला ड्रेस नसू द्या, तिला ही नसू द्या, पण ती कधीच म्हणत नाही की मला हक्कानं मला ड्रेस घे, की मला गायड नाही ती मला गायड घे, मला पुस्तक नाही मला पुस्तक घे, की मला शिल्लक आणून ठेव. म्हणजे काय माहिती तिचा असा स्वभावच आहे का नाही, तरीच त्याचा वेगळा स्वभाव आहे. त्यामुळे ती कुठल्याच गोष्टीचा हट करत नाही काय नाही. तसं ती दवाखान्यात पण गेलीच नाही, शेवटी जाते तिकडं चुलतीच्या इकडं आमच्या चुलत बहिणीची एक मुलगी आहे, तर तिथनं आणते वाजता गोळ्या खाते. आता शाळेपाशी मेडिकल, कारण का मी पण त्या शाळेत शिकलेले आहे हॉस्टेलमध्ये, तर शाळेपाशीच मेडिकल पण आहे. तिला मी त्या दिवशी 100 रुपये पाठवलं. मी म्हणलं एवढंच तुला काय आणायचं तरी आण, नाही तर दवाखान्यात जाय म्हणलं, तुला अजून पैसे पाठवते. तर त्याचं काय सुद्धा घेतलं नाही काय नाही. पालखी आली तिथं वाटतं, पालखीला तेवढं म्हणले मला 100 रुपये पाठव, तर त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हतं ना काय नव्हतं. काल आम्ही ईदोळा झोपलो होतो, काल आमच्यापाशी काही मोबाईल ते नव्हता, तर आज बरोबर जांभाळी त्याच टायमाला यायला लागले झोपेच्या. तर आता ह्याला झोपवते गोड बोलून कसं तरी, काल बिला विनंती करून झोपवलं होतं याला, आज मी तसंच करते. आता झोप म्हणते त्याला, काल म्हणलं तुला आज झोपल्यावर बाहेर ते फिरायला नेते पप्पा, झोप आपलं पप्पा नाही. रात्री गेलं नाही काय बाहेर फिरायला? मी एकटाच की, मग मी कुठं, मला नाही आवडत गार्डन मध्ये. आता रविवार आहे, कारण का इथं आले तर त्यांना लय मोठं एक गार्डन मध्ये नेते संध्याकाळी पप्पा लवकर आलं तर. एक झोप झाल्यावर
तर काल त्याला इरवळ मी झोपवला होता, म्हणजे 2-3 तास झोपला होता. कधी किती वाजले असतील काय माहिती, 2-2:30 वाजले असतील तेव्हा जी झोपवला होता ते संध्याकाळी आम्ही 7 वाजता दोघं जण उठलो. उठल्यावर रात्री कुठं 12-1 वाजले तरी झोपणारा काय नाही. 1 तरी वाजले तर अर्धाला झोप, अर्धाला झोप. त्याला बी नाही मला पण नाही झोप. आणि त्याचा पप्पा झोपला लवकरच. उगाचच त्यांनी दिवसभर काम करायचं आणि ह्याला झोपवल्यावर पण संध्याकाळची पंचायत. झोपायचे. उगाच शेजा पाजारी पण कामधंदा करून येणार उगाच त्यांना आपला ताप. आणि सकाळचा पण उशिरा उठलाय, 8 वाजता उठला. त्यामुळं नाही त्याला आता झोपवत पण नाही. जाऊ कॅन्सलच झोपवायचं त्याला. आहे तर त्याच्या पप्पाने रात्री त्याला नादवला होता की तू झोप, तुला सकाळी मी माझ्या कामावर नेतो, मोबाईल पण घेऊन जा, मग मी आपली घरी राहील. तिला झोप ती काय मिळत नाही, झोपवेल तिला, आराम भेटेल, तुला पण बाहेरच्या हायवेला नेतो मी. त्याच्यामुळं ते लवकर उठलं का पड्डेसनं गार पाण्यानं आंघोळ केले, दात घासलं का गार पाण्यानं आंघोळ केले आणि चला म्हणलं पप्पा झालंय माझं आता. मग अजून नादी लावला, राहू दे म्हणलं, परत नेतो आता. आता मोबाईल घरच ठेवून जातो, नेत नाही. हा काही असला आहे कशाच आहे. मला न्यायचंय का?